एक नंबर, खरंच छान आहे. खूप छान आहे, खूप छान आहे. खाऊन झोपायचं. बिर्याणी खायची, झोपून घ्यायचं. फक्त सिझलर मी ह्याच्या पुढे कधीच मागवणार नाही. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. मी आहे पुण्यामध्ये. मी कालच आल्यानंतर काल काही फिरले वगैरे काही नाही. मी आता सकाळी उठून नाश्ता करून जेवून आता मी चालले झूला, कात्रजच्या. ऑलरेडी लेट झालाय ॲज युजल. सो जास्त लेट न करता आपण जाऊया डिरेक्टली झूला. माकडांना बघायला एवढी गर्दी कोण करतं? आम्ही रॉंग टाइमला आलोय. खूप गर्दी आहे, जास्त गर्दी आहे. शनिवारी आल्यावर हेच होणार ना. मोठ्याने बोल ना. माझा आवाजच आता नाही तुझा आवाज एवढा. तिथे पण येत रे, तिथे पण अजगर. असलेला नाग, स्पेक्टॅकल कोब्रा. अस्वल आम्हाला 2 सेकंदासाठी दिसला फक्त आणि नंतर गायबच झाला. लपला. एवढा काय भाव खायचा? आमच्या तन्या पण एवढा भाव खात नाही. अबे साले. हेच स्पॉटेड डिअर्स ना, ज्यावेळेला आम्ही नैनितालवरनं येत होतो त्यावेळेला मला दिसलेले. अगदी रस्त्याच्या समोर होते. एकच होता, पण आमची खूप तंत्रलेली की आता जर हरिण दिसलंय तर पुढे जाऊन आम्हाला वाघ दिसणार नाही ना, अशी भीती होती. कसा? खाऊन झोपायचं. बिर्याणी खायची, झोपून घ्यायचं. चालून आमचे पाय दुखतात. पाण्यात खूप चालायचं, तर रिटर्न जायचं ते आम्हाला. हो, खूप चाललोय. आतमध्ये खूप मोठं आहे. बाहेर आता झालंय. आम्ही बाहेर एक्झिट केले आणि आता आम्ही सॉफ्टी खायला जातोय. तिथे कात्रज दूध डेअरी आहे तिथे. आज खूप चाललो नाही याने. तरी आम्ही एक पार्ट ठेवला. कुठला? तो पक्ष्यांचा पार्ट आम्ही ठेवला, मात्र बाकी सगळं केलं कारण त्यासाठी खूप खाली उतरायला लागणार होतं आणि तेवढं सुंदर चढायला लागणार होतं. सो राहू देत. Later that same evening. गुड इव्हनिंग गाईज. आता आम्ही चाललोय
स्पाइस फॅक्टरीला डिनरसाठी. सो चलो. नाही आहे स्पायसी बोललेले पण स्पायसी नाही आहे. नाही छान लागतं टेस्टी. जेवण छान होता. फक्त सिझलर मी ह्याच्या पुढे कधीच मागवणार नाही, कारण मी नैनितालला पण सिझलर मागवलं आणि ते मी अजिबात खाल्लं नाही. आणि आता पण सेम तसंच झालं, मी नाही खाल्ला. मी एक फक्त घास खाल्ला आणि मला नाही. आम्ही पेरी पेरी सिझलर मागवलेला, पण ना त्याची आफ्टर टेस्ट खूप अशी टोमॅटोवाली होती. सो आम्ही नाही तो जास्त खाल्ला. हां टाकून दिली. आणि स्पाइस फॅक्टरीमध्ये गेलेलो आणि एकही गोष्ट स्पायसी नव्हती. आणि इवन त्यांनी आम्ही स्पायसी ते पेशवाई कबाब ना, पेशवाई मुर्ग टिक्का. हां पेशवाई मुर्ग टिक्का होता. इवन त्याच्यात पण खाली मेन्शन केलेलं होतं की स्पायसी असेल, बट तो स्पायसी अजिबात नव्हता. जस्ट लाईक मलाई वगैरे असतो ना टिक्का, मलाई टिक्का तसा होता. त्याच्यामुळे स्पायसी एकही गोष्ट नव्हती. बाकी ओव्हरऑल टेस्ट मात्र चांगली होती. हां एन्जॉय केलं, टेस्ट चांगली होती. आणि फक्त विषय असा आहे की मला सिझलर्स आवडले नाही.